भावाला किती त्रास झाला असेल, किती क्रूरपणे त्याची हत्या केली आहे. मी त्याला वाचवू शकलो नाही, मला हे दुःख सहन होत नाहीये असं म्हणताना धनंजय देशमुख यांना अक्षरशः अश्रू अनावर झाले. सरपंच संतोष देशमुख हत्येचे फोटो व्हिडिओ समोर आले आणि त्यानंतर जरांगे पाटलांना देशमुख कुटुंबाची त्यांनी भेट घेतली आहे आणि धनंजय देशमुख या दरम्यान ढसाढसा रडलेले. माझ्या भावाला जपत होतो, त्याला आई वडिलांपेक्षा जास्त आईला पण माहितीये, बायकोला पण माहिती, माझ्या दादाला लय जपत होतो मी. तुटून गेलं दादा, मी एवढे दिवस बघितलं नव्हतं, फक्त लढत होतो. आता तुटून गेले दादा, मला काहीच सुचत नाही, मला काहीच कळत नाही रात्रीपासून. तुम्ही पटाला फोन करा राव, मी काम करू, काय करू. दादा झोप नाही रात्र झोप नाही ना, काय नाही मला. दादा लय हाल केले माझ्या भावाचे. मला म्हणायचं होतं मी माझा बळी दिला असतं त्याला गावासाठी, म्हणत होतं मला वाचवा, गावासाठी नाव घेतलं ते नाही जाऊ शकत नाही. धनुभाऊ, या फोटो बाहेर आल्यानंतर बऱ्याच हालचाली राजकीय दृष्टिकोनातून रात्रभरात झालेल्या. तुम्हाला काय अपेक्षित आहे? आज अधिवेशन चालू आहे. मला त्या एकाही माणसावर बोलायची इच्छा नाही. राजकारणी कुठल्याच ज्यांना हे अभय दिलं त्यावेळेस कळायला पाहिजे होतं त्या राजकारणी लोकांना की आपण कुणाला वाचवायलो. त्यांना गोळ्या घालायची ऑर्डर द्यायला पाहिजे होती. पकडून हे सगळं एवढं दिवस चालवायची काहीच गरज नव्हती. सगळ्यांना माहिती, हे सगळ्यांना माहिती हे कशा वृत्तीचे लोक आहेत. मला बोलायचं नाही त्यांच्यावर. तर आपण बघितलं धनंजय देशमुख ढसाढसा रडलेले आहे. अधिवेशन सुरू आहे आणि आता माझी कुणाकडूनच काहीच अपेक्षा नाहीये, मला कुणाशीच काहीच बोलायचं नाहीये असंच धनंजय देशमुख या ठिकाणी म्हणताना आपल्याला दिसत आहे. जरांगे पाटील हे देशमुखांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत. आमचे प्रतिनिधी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करताय. मात्र हा इतका कठीण प्रसंग आहे, इतकी कठीण परिस्थिती आहे की काय बोलावं, काय विचारावं हे सुद्धा या ठिकाणी कळत नाही. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. मात्र एकंदरीत धनंजय देशमुख यांची आपण प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करतोय. बिमोड करायचं आपल्याला, ह्या वृत्तीचा बिमोड करायचा, सोडायचं नाही. ठीक आहे, जे व्हायला नको होतं ते झालंय. संतोष भैयाला सुद्धा आनंद वाटला पाहिजे, जबाबदारी आपल्यावर. होय, मी कठोर टोकाचं बोलतोय. आपल्या हातात आता तेवढं एकच गोष्ट, संतोष भैयाचं त्यांना बदला घेणं, त्यांचा बिमोड करणं यांचं. येऊ द्या यांना सुटून, जसं यायचं तसं येऊ द्या. पाटील, मी तुमच्या डोळ्यात अश्रू सहसा बघत नाही. अख्ख्या महाराष्ट्रात अश्रू येतात डोळ्यात. ते भयंकर कृत्य हो, असं नाही होत राज्यात, देशात असं होत नाही. आणि एवढी काय इतका राग येण्यासारखी चूक नाही आहे. इतकं रोष व्यक्त करायचा किंवा तुम्हाला एवढी चिड आहे, एवढं काही झालेलं नव्हतं. म्हणजे इतक्या चिडीला की झालेलं नव्हतं काहीच. जे खरं सांगतो, इतकं काय झालेलं. वाद भांडण तंटा हा चालू असतो गावा लेवलवर, तालुका जिल्हा लेवल. एवढा तिरस्कार, इतके क्रूर हत्या करणं एवढं काही झालेलं नाही. पण
ही पैदास पहिल्यापासूनच असली, आजच नाही. ही जी पैदाशी ही पहिल्यापासून असलीच आहे. यांना पैसा पद एवढेच लागतात फक्त, मग ते कोणत्याही टोकाला जाते. बिमोड होईल. फोटो व्हायरल झाले तसे धनंजय देशमुख घरात जाण्याची हिंमत नाही म्हणतायत. जावं लागल. माझं सुद्धा लेकरांना काय सांगू म्हणतायत. मी सुद्धा लय कठोर काळजाचा आहे, पण शेवटी एवढी घटना बघितल्याच्या नंतर, एवढे फोटो बघितल्याच्या नंतर कोणी पण खचून जाईल. पण त्यांना घरात जावं लागेल, बाहेर यावं लागेल आणि आता लढावं लागेल. बिमोड करायचा. संतोष भैया यांच्यावर असली पाहिजे ती जबाबदारी. आता आपल्या लेकरावरती असली, यांना येऊ द्या सुटून बाहेर. यांना जसं यायचं तसं येऊ द्या, बाहेर येऊ द्या, आत राहू द्या. नसतं मग यांना फाशी होस तर, गोळ्या घालून फाशी होस तर लढावं लागणार आहे. दोन्हीतून एक. सुटून आले तर जशाला तसं, आत राहिले तर त्यांना पूर्ण फाशी होईपर्यंत लढावं लागणार आहे धनंजय भैयाला. पाटील साहेब, या व्हिडिओ फोटो व्हायरल झाल्यानंतर राजकीय घडामोडी सुद्धा बऱ्याच झालेल्या आहेत. मुख्यमंत्री अजितदादाला भेटलेले आहेत, अनेक नेते एकमेकांना भेटलेले. त्यांनी शक्यता आहे की धनंजय मुंडेंचा आज राजीनामा होईल. हे नुसतं राजीनामा नाही, त्याला 302 मध्ये घेऊन त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे. नाटकबाजी नाही करायला पाहिजे, बहाणेबाजी नाही करायला पाहिजे, कोणाच तरी लेकराची जाण ठेवायला पाहिजे. नसता जनताला न्याय करावा लागेल. हो, जनता काही करू शकते, काही. तुमच्या एका डोळ्यामध्ये पाणी आणि दुसऱ्यात आग दिसते. आपण पहिल्यापासून असाच आहे, आजच नाही. आपण अन्यायाचा बिमोड करतो. आपण कोणाला पाय लावत नाही. पाय लावणारा किती बी तुरमखान असला, किती जणांची ती पैदास असली, ही पठ्ठ्या सोडित नाही, पुन्हा अजिबात सोडित नाही. मला ते शरीर उपोषणामुळं साथ देत नाही. मला नाही चालायला येते, त्रास होतो. मला हे जसं कळलं, सिद्धार्थ भाई आहे साक्षाला, मी रात्रभर जागा आहे, असं माशासारखा तरफड मरफड करत होता, नाविलाज होता माझा. परंतु आम्हाला लढावं लागणार आहे, आम्हाला असं नाही चालणार आहे. आमच्या संतोष भाई असले पाहिजे. पाठीमागच्या माझ्या मराठ्याच्या पोट्ट्याने माझा बदला घेतला. संतोष भाई बदला होईन. हो, एकदा आपण भिडलो तर एखाद्या गोष्टीला जर मागं लागलोत ना, बिमोड करतो. सगळ्या टोळीचा बिमोड करणार, सोडत नाही कोणाला. संतोष भैयाला न्याय होणार, संतोष भैयाचा बदला होणार.